पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पनवेल जवळील आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत ओवळे गावात सिडकोकडून सुरू करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या मोजणीवरून ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र सोमवारी 4 मे रोजी पाहायला मिळाले. कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता भूसंपादन सर्वे सुरू केल्याचा आरोप स्थानिकांनी करत तीव्र विरोध दर्शवला. ओवळे ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांना सदर सर्वे नेमका कोणत्या प्रकल्पासाठी केला जात आहे, त्याचे स्वरूप काय आहे आणि त्या बदल्यात किती मोबदला मिळणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या घटनेची माहिती मिळताच आमदार विक्रांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत सिडकोच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवला. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतेही कामकाज होणार नाही, सिडकोची मुजोर मनमानी अजिबात चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला. तसेच शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती द्यावी, योग्य मोबदल्याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे आणि त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी उपस्थित सिडको आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले की ओवळे गावातील ग्रामस्थांचा विकासाला विरोध नसून पारदर्शकता आणि विश्वास यांची अपेक्षा आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्यात येणारा सर्वे चुकीचा असून त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची संपूर्ण पारदर्शक माहिती द्यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. प्रकरणाचा पंचनामा भूकर मापक यांनी नोंदवला असून ग्रामस्थांची मागणी वरिष्ठांना कळवावी असे अधिकाऱ्यांना आमदार विक्रांत पाटील यांनी ठणकावून सांगितले आणि इशारा दिला की पूर्वकल्पना न देता किंवा संमतीशिवाय सिडको अथवा मोजणी कर्मचारी गावात आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ओवळे गावचे सरपंच रुपेश गायकवाड, दिबा पाटील 27 गाव प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, समाजसेवक सचिन गायकवाड, प्रमोद गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा आणि सर्वेला विरोध दिसून आला. आपण सध्या पंचनामा केलेला आहे. मोजणीला आपल्या सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे, त्याच्यामुळे आपण पंचनामा लिहून घेतलेला आहे. तर मी भूकर मापक उपाधीक्षक भूमी अभिलेख पनवेल यांची समक्ष पाठवली आणि मेढे साहेबांनी यांना वॉर्निंग दिली असता की तुम्ही शेतकऱ्याला पहिले बसून घ्या, एकत्र बोलून घ्या, त्यांचं काय आहे काय नाही करून घ्या, त्यांचा कुठला विषय झाल्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारची अधुती नोटीसांना पाठवू नये आणि याही सरळ लार क्रमांक 11चा कायदा सरळ भंग केला आहे. त्या कायद्यानुसार यांच्यावर कारवाई होऊ शकते, यांना अटक होऊ शकते. लारच्या कायदा 11 नुसार आहेत ना, ऍक्च्युली त्यांनी पहिली नोटीस पब्लिकेशन करणं आहे का अशी प्रॉपर्टी आहे, त्याच्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतला कळवणं आहे का ही सदर नोटीस. सिडकोचा कोण आहे, काय विषय आहे, तुमची भूमिका प्रस्ताव कलेक्टरकडे पाठवला आहे. मला माहिती पहिल्या माझ्यावर विभागाकडून पाठवलं आहे. मी प्रतिनिधी म्हणून माहिती मोजणी का प्रस्ताव पाठवला म्हणजे मान्य झाला. कलेक्टरकडे पाठवला, कलेक्टर थ्रू हे आले आहेत मेट्रो सेंटर. प्रस्ताव मान्य झाला. सिडको म्हणजे काय तुम्ही काय विकत घेतला का सगळ्यांना? एवढा मास कुठला आहे तुम्हाला? इंग्रज झाले का नाही? मास कुठला आहे, मस्ती कुठली आहे? तशी त्यांचीच जमीन आहे. तुमचा प्रस्ताव मंजूर झाला का? मोजण्या कसा काढल्या तुम्ही? आणि आता स्टॅम्प पण काढली, जी सातबारी आहे स्टॅम्प होते ते पण काढले. तिरकोचे स्टॅम्प होते. तुमच्या स्टॅम्प वगैरे सर्व जमीन आमच्या फ्री झाल्या आणि आणखी बोकाटे बसायला तयार आहेत आपल्या. 55 वर्ष तुम्ही झक मारली, सगळे शिक्के टाकून ठेवले लोकांच्या ह्याच्यावर. अख्ख्या पनवेल वरणमध्ये वाटलं आम्ही कसं तरी करून ते शिक्के काढतोय, ते काढले आणि परत तुम्ही आले का? लगेच काढलेले पुन्हा नोटीस. तुम्हाला भीती नाही वाटत का की असं चुकीचं करायला गेलो तर गावाले मारतील आम्हाला म्हणून? बिंदास कायदा भंग करून बिंदास येतात, त्याला कायद्याची कुठल्याही प्रकारची वरिष्ठांना इथे म्हणायचं. मग घेऊन या. तुम्ही भूमी अभिलेख का? तुम्ही कसे आले मग? तुम्हाला कोणी कलेक्टर साहेबांनी सांगितलं ऑर्डर आहे? कुठल्या प्रकारच्या ग्रामपंचायतला याच्यात माहिती तुमची काय ऑर्डर आहे इथली? कलेक्टर साहेबांना? कलेक्टरची ऑर्डर उपजिल्हाधिकारी मेट्रो मुंबई. तुम्ही चर्चा केली का ग्रामस्थांशी? नाही.
ग्रामस्थांची तुम्ही चर्चा केली का की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही शिक्के टाकाल, पाहिजे तेव्हा सोडाल, पाहिजे तेव्हा घ्याल? मनमानी कुठली तुमची? आणि सर 2026 साली याही सांगितलेलं आम्हाला, मी स्वतः आता 8-2 दिवसात तिथं शिकवलं जाते, मला सांगितलं तुमची जागा आम्ही वगळली आहे, तुमच्या जागेमध्ये घरं भरपूर आहेत, आम्हाला परवानगी नाही की तुमची जागा आम्ही वगळली, असं मी लेटरबाजी पण केलेली आहे, सर्व लेटरचं आहे. आणि तरी सुद्धा ते आम्हाला आता तुम्ही वगळले, तुम्हाला नको आहे, मग आम्हाला बांधायची परवानगी तरी द्या. आता एवढी ब्लॅस्टिंग जोराची होत होती, आता साईडच्या घराची परिस्थिती बघा तुम्ही सर, का पूर्ण स्लॅब वगैरे कोसळले, तर जे घराची आमची समजा 40 वर्षाची गॅरंटी असते, तर ते आता 10 वर्ष पण टिकणार नाही. रात्री कोसळतात का दिवसा कोसळतात, याची जिम्मेदारी कोसळली तर 500 बोलायचे ब्लॅस्टिंग केलं. लोकांचं जीणं मुश्किल केलं तुम्ही. खूप हे पापाचं काम आहे. पाप करते सिडको. म्हणजे मला तर आमदार झाल्यापासून बाकी विषय नाही, सिडकोचेच विषय घेऊन मांडायला लागते फक्त. इतकी मुजोरी आहे, म्हणजे सरकार सांगतंय वेगळं, तुम्ही करताय वेगळं. तुमची मुजोरी चालली आहे. निरोप सांगा वरती तुमच्या लोकांना. आणि मस्ती चालू देणार नाही मी. ही मस्ती आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा घ्याल, पाहिजे तेव्हा सोडाल. त्या तिकडे 450 हेक्टर जमीन आता डिनोटिफाईड केली आपण. 450 हेक्टर, 1000 एकर 55 वर्ष गिळून बसले होते आजगरासारखे. तर ही मस्ती नाही चालू देणार. हे काय सांगतात? सरकारचे प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. सगळ्यांनी मदत केली ना तुम्हाला. आम्ही करतो. अख्खी गावं उठली हो, सगळ्यांनी अख्ख्या पिढ्या त्यांच्या बरबाद झाल्या, त्यांनी केली ना मदत. आणि तुम्ही परत मुजोरी करणार आणि नाही. सर आता इथेच बघा कधी आता जी विठ्ठलवाडी आहे तिथे ते 3 पटचा कॅबेज कबूल केला, त्याने दिला. गाभा क्षेत्र बाहेर आणि गाभा क्षेत्र आतमध्ये. गाभा क्षेत्र म्हणजे काय याचा आम्हाला तुम्ही तात्पर्य करा ना. तुमचा कंपाऊंड घातला विमानतळाचा, तो गाभा क्षेत्र झाला. गाभा क्षेत्र बाहेर म्हणजे काय, विठ्ठलवाडी कुठे येते? गाभा क्षेत्र बाहेर आहे. जर रूटच्या गाभा क्षेत्र आतमध्ये असेल तर मग आमच्या साईडची मग रूटच्या त्याची घरी गेली, त्यांनी सिंगल रोड का दिला? 3 पट का देत नाही आम्हाला तुम्ही? मग सुरुवातीला आम्ही तुम्हाला काय करतोय, हेल्प करायला मदत करायला तयार आहो ना, बसायला तयार आहो, तोडगा काढायला तयार आहो. पण तुम्ही हुकुमच्या गुन्हा चालवली आमच्याबरोबर. त्यांना कुठल्या अंदाज दिले तुम्ही? त्यांचं उद्दिष्ट काय सांगतात? पायाभूत सोयी आणि सुविधा म्हणून आम्ही हा सर्वे करतो, बरोबर आहे. पण ग्रामस्थांना इथे सुखसुविधा काय मिळेल त्यांना विचारलं तर त्यांना माहितच नाही. मग आम्ही काय असं अननोन म्हणजे अंधारातच राहायचं आणि अंधारात राहून यांना फक्त सर्व काही करून द्यायचं. सगळ्यांना पाहिजे असं करतात पहिले. आणि महत्वाचं म्हणजे डायरेक्ट 19 आणि वरती चुके हा. सांगतात. सरकारला आपलं चांगलं करायचं आहे. हे काय करतात, यांची मनमानी करतात आणि वरती चुके सांगतात. मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना गुमराह करतात. हे काय सर यानं ना 18ची नोटीस मोडल्यामुळे यांना अटक होऊ शकते. तो कायद्याने लागू यांना अटक व्हायलाच पाहिजे. तेव्हा दुसरा अधिकारी इथं विचार कधी येत नाही. कारण की तरतूद आहे. आम्ही एसीपी साहेबांना, डीसीपी साहेबांना, कमिशनर साहेबांना सर्वांना पत्र देऊ कायद्याने ते कायदा राहतोच. कायदा तो कायदा बोलणारच नाही. कायदा चुकून तोडून पाय दिली तोडून झाले. यांच्या अटकचे ऑर्डर निघलंच पाहिजे यांना. बरोबर ना? चर्चा करा, काय देणार, काय घेणार, आम्ही कळलं पाहिजे. सर्वप्रथम यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अटक. कारण ते शासकीय लोक म्हणजे कायदा म्हणजे ते समजतात आपण शासकीय, आपल्याला कोण अटक करणार, आपलं कोण कायदा चालू करणार आहे. ते सुलतान झाले. सुलतान झाले. प्रत्येक वेळी वेगळी माणसं येतात. आता काय पुढचा विचार काय? आम्हाला सध्या तरी तो सर्वे आम्ही करू देणार नाही. आता एअरपोर्ट मध्ये आमची फसवणूक झालेली आहे. आमचा विकास होणार. काय विकास झाला सांगा तुम्ही? हा, एवढ्या ब्लॅस्टिंगचे धक्के खाऊन अनेक लोक आमचं कॅन्सर मध्ये मृत्युमुखी पडले. पवळ्यामध्ये 13 कॅन्सर रोग पसरला. कशामुळे आल्या? तुमच्या या ब्लॅस्टिंग मुळे झाल्या. परमिशन मागितलं किती वर्ष अनाधिकृत चाललंय सांगा धंदा तुमचा. हप्ता दाखवा तुम्ही अधिकारी. यांना अधिकारच नाही का? यांना 500 ना 1000 ओलचा ब्लॅस्टिंग उडवलं. काहीतरी रूल्स अँड नाही, रेग्युलेशन नाही, मनमानी आणि मुजोरी आहे. पैसे खाऊन चालले. पैसे खाऊन बरोबर. हप्ता खाता शीतपुरावा करून दे. सर आम्हाला काय म्हणतात, ही जागा तुम्हाला हवी असेल तर आमच्याशी चर्चा करा. जर नसेल हवी तर तुम्ही सांगा ही तुमची जागा वगैरे आमची जागा द्यायची नाही. आम्हाला इथे ग्रामपंचायत जागा द्यायचीच नाही. ठराव मंजूर करून घ्या. आम्ही उद्यापासून सीसीची प्रोसेस चालू करतो. आम्हाला सीसी द्या. यांनी कधी सेफ्टीचे नॉर्म्स अँड कंडिशन नाही कधी गावासाठी त्यांना काय घेणं? अजिबात नाही पाळले. नवीन घरांना पण प्लास्टिक मध्ये किती बदमाश काढा आहेत ते. सर्वे करायला पण येत आता याला घेऊन आपल्या साईडच्या घराची कंडिशन बघा. मग त्याच्यावर आपल्याला अंदाज येईल. नवीन घर बांधलेल्या घरांना पण काढा गेलेले आहे. आणि यांना करून पण कोण शिडकोला बघायला पण येते. ते तर घर सोडून गेले. कोणाचं काय झालंय? आपल्या पंचायतीमध्ये भरा घ्या. आपली पंचायती जागा द्यायची नाही. देशाच्या विकासासाठी आम्ही एअरपोर्टला एवढी जागा दिली. 775 एकर जागा आमच्या ओढ्याचे. काय ओढ्याचा विकास झाला? धूळ खातून यांच्या कृपेनं प्लास्टिकचा धक्का खातो. दुसरा काय नाही.
सगळ्यांना की खालच्या लेवलच्या लोकांशी बोलणं काय अहो पण ते खालचं वरती करू आमचं यायची हिंमत नाही केली पाहिजे. तुम्ही आता हे भावना कळल्या बरोबर, आक्रोश बघितला आमचा. बरोबर आहे. परत डबल आले आम्ही मारू. उगाच ते खायला लागते. तुम्हाला हे पण जाणवलं की नाही जाणवलं, कळलं? ते असं जास्त वर सांगायचं. आणि हे कशामुळे भावना आहेत ह्या, तुम्हीच सांग कशामुळे आहेत ह्या, कशामुळे? फसवाफसवी सिडकोनी केल्यामुळे आहेत की नाही? एवढा मास सिडकोनी दाखवल्यामुळे भावना आहेत. आणि तुम्ही यांच्या नादाला लागू नका. सिडको ही कंपनी आहे, हे सरकारच्या भूमिकेला याची वाट लावण्याचं काम करतात. अधिकारी माजोरडे आहेत, पैसे खाऊन कामं चालले. त्यामुळे तुम्ही उगाच अडकू नका. जोपर्यंत ग्रामस्थांची चर्चा होत नाही, यांची भूमिका काय ती कळत नाही, हे काय नक्की डोक्यात आहे ते कळत नाही. हे सांगतात पायाभूत सुविधांसाठी आहे, हे वेगळं सांगतात, हे वेगळं सांगतात, ते चालणार नाही. नक्की काय ते ठरलं पाहिजे. ग्रामस्थांना मान्य असेल तर चर्चा होईल, नाही तर चर्चा होणार नाही. क्लिअर? तोपर्यंत तुम्ही भूमी अभिलेख काय अंगावर घेऊ नका. समजलं ना? शेवटी लोकांसाठी काम करतो ना आपण, की सिडकोला मोठं करायला काम करतोय. ही प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन झाली. याला सुप्रीम कोर्टाने सांगितलं काय, सिडकोला तुम्ही एनजीओ आहे, म्हणजे तुम्ही नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे, प्रॉफिट नाही कमवायचा. हे प्रॉफिट कमवतात. हे उद्योगपती झाले. ईस्ट इंडिया कंपनी, मी सांगतो ना, ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा माजोरडे झाले. तर हे चालणार नाही. तुम्ही नादाला लागू नका, नाही तर उगाच तुमच्यावरती विषय येतील. आणि सर आता इथल्या इथे 2 कायदे. आता विठ्ठल गाभा क्षेत्र बाहेर येईलच आहे एअरपोर्ट, त्यांना 3 पट. मग इकडे काय तुम्ही 3 पट करा. आणि म्हणून पहिले यांच्या डोक्यात काय आहे ते एकदा समजू दे. ही प्रमुख भूमिका आमची विषय नंतर- आम्हाला द्यायची नाही लागत. हो, द्यायचं मला नव्हतं, काय हो. करायचं इथलं इथं फरक सांगतील कसं आहे, आता तो एवढं बघू काय पुढचं. आता हे आपलं चिंतवण आहे. आपल्याला विकणे लागले. मला गाभा 80 वारवाडांची जमीन आपण चांगला गाभा क्षेत्र म्हणजे काय. यांच्यावर त्यांचं बघू नये. अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा, त्यांना म्हणून तुम्हाला गरज वाटत असेल. याच्या पुढे कधी या ओढ्याच्या पंचायती हद्दीमध्ये तुम्ही अजिबात पंचनामा करायचा ना. यायचंय. वर्ष हायल्या वर्षी काही येईल ना, तो आमचे आमच्याशी- संपूर्ण गाव असते. पहिल्यांदा आमच्याशी बसा. तिकडं होईल बैठक. इथे काय तुमचा पंचनामा वगैरे होणार नाही. चला निघा लवकर, नाही तर पुन्हा आता थांबलो तर तुम्हाला माफ करेल. आम्ही एमडीला वगैरे सर्व पाठवलेलं आहे. सर्व काही पाठवलं. ते लेखी तक्रारी देऊन टाका. तुमच्या भावना आणि यांचं माजोरडं वागणं लेखी देऊन टाका. प्रतिनिधी इथं समोर आहे. देशाचा विकास झाला पाहिजे. आम्ही सदैव पाठवू. आज वाढ वडिलांच्या जमिनी आम्ही त्यांच्यावर बरोबर आमचा पोट भरायचा. माणसे जरा घ्या. हे आमदार साहेब आहे. आज ओवळा गावात त्या ठिकाणी आपण सर्वेसाठी आणला. गावकऱ्यांचा संपर्क आहे. हा सर्वे कशासाठी आपण करत आहात याबाबत आपण काय माहिती द्या. तो नवी मुंबई प्रकल्पांतर्गत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अंतर्गत 10 मीटर रस्ता पुष्पक नगर येथील पायाभूत सोयी सुविधा व तत्संगिक कामाकरिता मौजे ओवळी दापोली तालुका पनवेल येथील 2 हेक्टर 88 गुंठे जमीन संपादनाबाबत आम्हाला मोजणी ऑफिसला भूमी अभिलेख ऑफिसला पत्र आलं. मेट्रो सेंटर 1 उपजिल्हाधिकारी माननीय सिटी सर्वे किंवा हो त्याचे नंबर आहेत ना. ओवळे मधला 25 नंबर आहे. 25चा 1 2, 27चा 8, 33चा 5. तुम्हाला त्या पत्राची कॉपी पण असेल ना. 24चा 7, 24चा 10 आणि 29चा 5 + 4 + 3. गावकऱ्यांसाठी आहे का सिडकोसाठी आहे का जनतेसाठी, याचं वर्णन काय आहे का सर? या जनतेसाठीच मूलभूत सुविधा त्यात वर्णन काय केलेलं का त्याच्यात? तसं काय वर्णन नाही केलेलं पत्रामध्ये तर नाहीये. पत्राची कॉपी पण दाखवा त्यांना. पत्राची कॉपी तुम्हाला पत्र भेटलाय, कोणाचा आदेश भेटलाय, त्याचा आदेशाचा पत्र तुम्हाला कोणाचा भेटलाय तो दाखवा ना. आता त्या पत्राचा आदेश दाखवू दे. कुठं कोणाचा आदेश मिळाला तो त्याला दाखवू दे. जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांचा हा त्या सही शिक्का. उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रो सेंटर क्रमांक 1
पण मेट्रो सेंटरमध्ये जेव्हा तुमच्याकडे विषय येतो त्यावेळी 11 कलमीनुसार क्षणिकार्याला मी बोलतो तुम्ही आता ही जी माहिती दिली डायरेक्ट 19 खाली आले ना कलमाखाली. तुम्ही डायरेक्ट इथे सर्वेसाठी आले ना जागेच्या. तुम्ही आता ही माहिती जी दिली बरोबर आहे कुठल्या प्रोजेक्टसाठी ही शेतकऱ्याला तुम्ही कल्पना दिलीत का मग प्रोजेक्टसाठी तुमचं सर्वे नंबर किंवा तुमची घरं किंवा जागा आम्हाला पाहिजे तुम्ही शेतकऱ्याला याची माहिती दिलेली आहे का? नाही सर, आम्ही मोजणी ऑफिस तर याची तुम्हाला कल्पना नाही दिलेली. ओके नाही दिली ना मग तुम्ही कसं तुम्ही काय इंग्रज आहात का किंग जॉब आहात? तुम्ही डायरेक्ट का कसे काय आलेत? तर शेतकऱ्याला त्याची कुठलीही पूर्वसूचना नाहीये. डायरेक्ट सर्वे करतो म्हणजे काही काय तुमची प्रॉपर्टी तुमची मालमत्ता आहे काही पर्सनल? नाही 11 कलम कमी झालाय का? नाही. तुम्हाला लाल कायदा पूर्णपणे माहिती आहे का? माहिती असेल तर त्याची माहिती तुम्ही सांगा मला. त्याचे काय नियम आहेत आणि कसं काय तुम्ही करताय फॉलो? कसं आहे, भूसंपादन सिडकोने केलंय. आता ओके ती ते माहिती- कोणी केलं ते आम्हाला काय माहिती? आमच्याकडे तुम्ही आले ते तुम्हाला माहिती कोणाला पाहिजे? सिडकोला पाहिजे का तुम्हाला वैयक्तिक पाहिजे का आणखीन कोणाला शासनाला पाहिजे? आम्हाला काही माहिती नाही त्याची. पत्रव्यवहार तुमच्याकडून झालेला आहे. हो सर, सिडकोनी ते तुम्हाला कल्पना देणं गरजेचं होतं. आता याची चौकशी तुम्ही केलीत का? तुम्ही सांगता शिडकोनी कल्पना दिली पण तुम्ही याची चौकशी केलीत का? बाबा शिडकोने शेतकऱ्यांना याची माहिती दिलेली आहे का? आपण कुठल्या बेसवरती सर्वे करायसाठी चाललोय? तुम्हाला याची काय माहिती आहे का? तुम्ही ग्रामपंचायतला एका शब्दात विचार तुमच्याकडे काय पत्र आहे का बाबा ग्रामपंचायतला आम्ही माहिती दिली किंवा ग्रामपंचायतने आम्हाला सांगितलंय का तुम्ही या किंवा शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या सर्वेला असं काय आहे का तुमच्याकडे लेखी? नाही, सर्वेची प्रॉपर्टी आहे सिडकोची आहे का ग्रामस्थांची? ग्रामस्थांची प्रॉपर्टी आहे. कुठली खाजगी मोजणी जरी करायची असेल तर लगतच्या शेतकऱ्यांना नोटिसा काढाव्या लागतात. तिथं ग्रामस्थांची प्रॉपर्टी आहे तर ग्रामपंचायतीला मी तुम्हाला बोलतो लारचा कायदा तुम्हाला पूर्णपणे माहिती असेल तर आम्हाला थोडीशी आम्हाला माहिती काहीच नाहीये त्याच्याबद्दल. तर थोडीशी माहिती तुम्ही आम्हाला द्या लारच्या कायद्याबद्दल का त्याची प्रोसेस काय असतो? जमीन हस्तांतरण करणं किंवा जमीन बळकावणं हे काय कायदे आहेत? याचे कायदे काय आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? असतील तर आम्हाला 2 शब्दांत सांगा. आम्हाला काहीच माहिती नाही याची. उगाच आम्ही शेतकरी आहोत म्हणून आमच्या मेंढ्यावरती पाय ठेवायला यायचं तुम्ही इंग्रज बाबा चला हा मुंडी खाली घाला घ्या नांगर डोक्यावरती घ्या. काहीतरी माहिती द्या यातून आम्हाला. त्याच्याबद्दल काय आयडिया आहे? कलेक्टरनुसार मोजणी आहे. ही मोजणी तुम्ही करत असताना त्याच्यामध्ये गाववाल्यांचा किंवा ग्रामस्थांचा काही भविष्यात फायदा काय किंवा त्यांना काय मोबाईल ही आयडिया तुम्हाला नाही आहे? आज आमच्या ओवळे ग्रामस्थांच्या एका भावनिक विषयाकडे खर तर लक्ष देण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलोय. विषय आपण बघितला की गेल्या तास दीड तासापासून जो संघर्ष सुरू आहे की सिडकोची नेहमीप्रमाणे असणारी मुजोर भूमिका, सिडकोच्या माध्यमातून भूमी अभिलेखला दिले गेलेले निर्णय आदेश आणि मग भूमी अभिलेखची लोक या ठिकाणी कुठलीही पूर्वसूचना न देता थेट मोजणीसाठी आले, हा प्रकार खरं तर दुर्दैवी आहे. आणि म्हणून मग ज्या पद्धतीनं ग्रामस्थांनी या विषयाला विरोध केला तो सुद्धा आपण सगळ्यांनी बघितला. खर तर सातत्याने आमच्या ग्रामस्थांनी सरकारच्या प्रत्येक विषयाला मदत केलेली आहे. आज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या असणाऱ्या जमिनी या विकासाला विरोध न करता विकासासाठी ग्रामस्थांनी दिल्या आणि हे मॉडेल संपूर्ण जगभरात उभं राहिलं, देशभरात उभं राहिलं, हे सुद्धा आपण बघितलं. मग जर का आमचे ग्रामस्थ प्रत्येक विषयाला सहकार्य करतात तर तुम्ही त्यांना हलक्यात घेणार का? सिडकोची भूमिका ही अशी मुजोरीची का? म्हणजे सरकारची भूमिका असते विकास केला पाहिजे आणि सरकारची भूमिका असते की सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही पुढे गेलं पाहिजे. पण सिडको मात्र या विषयाला गालबोट लावण्याचं काम करते. सिडकोचे अधिकारी हे मुजोरीने वागतात आणि हम करे सो कायदा, एसी केबिन मध्ये बसून कागद रंगवायची आणि कुणाला तरी खाली तरी काहीतरी करण्यासाठी मोजणीला पाठवून द्यायचं, ही जी काही नालायकपणाची मानसिकता आहे या मानसिकतेला आमचा विरोध आहे. आज ग्रामस्थांनी हा विरोध केला आणि मागणी खूप सोपी, सरळ आणि सहज आहे. काय मागणी केली ग्रामस्थांनी? त्यांनी सांगितलं कुठली पूर्व सूचना न देता, पूर्व कल्पना न देता तुम्ही इथे कसे आले, तुम्ही काय कशासाठी आले, काय करणार, काय देणार, काय घेणार, प्रस्ताव नाही.
कुठलाही प्रस्ताव आम्हाला नाही, आमच्याशी चर्चा नाही आणि थेट तुम्ही मोजणीला येता. अरे चणे फुटाणे बाजारात विकत घेताना सुद्धा आपण त्या विकणाऱ्याची चर्चा करतो. इथे तर आमच्या पिढ्यानपिढ्या असणाऱ्या जमिनी आहेत, तुम्ही असेच येणार आणि रस्त्यावर असल्यासारख्या मोजण्या करणार. या मुजोरीला ग्रामस्थांनी विरोध केला आणि हा विरोध कायम राहील. मागणी सरळ आहे की जो तुमचा प्रस्ताव आहे तो या ठिकाणी ग्रामपंचायतीला कळवायला पाहिजे होता, त्या ठिकाणी पंच कमिटीला कळवायला पाहिजे होता, आमच्या ग्रामस्थांना कळवायला पाहिजे होता आणि चर्चा करून या विषयात पुढे जाता आलं असतं. मागणी आजही तेवढीच आहे. पंचनाम्यात तसंच लिहिलंय की चर्चा करा, चर्चेने अनेक विषय सुटत असतात, पण तुम्ही मनमानी कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला जी भाषा समजते ती भाषा बोलण्याची आमच्या सगळ्यांची धमक आहे या निमित्तानं सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना हा मेसेज आहे की मुजोरी बंद करा. तुम्ही नैना प्रकल्पाची वाट लावली, तुम्ही अवघड गणित सोडवत बसले. 12,500 एकर असणारा प्रकल्प तो डेव्हलप करायचा राहिला बाजूला आणि नको त्या विषयात लक्ष घालून ग्रामस्थांना त्रास देत राहिले. तशाच पद्धतीने जर काही इथे भूमिका घ्याल तर तुम्हाला त्या ठिकाणी रोषाला सामोरं जावं लागेल आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती तयार होईल. आज त्याचा एक ट्रेलर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी बघितलाय. सिडको पुढे सिडको काय तुम्हाला वाटतं काय स्थिती होती आज इथे? हे भूमी अभिलेख ही सगळी मंडळी फक्त वरच्यांचा आदेश घेतात आणि इथे येतात, वर्ष एसी मध्ये बसून यांना कामाला लावतात. हे चालणार नाही. चर्चा करा, चर्चेतून विषय सुटतील. काय देणार सांगा, ग्रामस्थांना पटलं तर विषय पुढे जाईल, अन्यथा जाणार नाही. त्यामुळे एवढाच विषय आहे. या विषयाला न्याय देण्यासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी एक पारिवारिक यांच्या सगळ्यांच्या परिवारातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी कायम कटिबद्ध राहीन एवढंच सांगतो. आणि अशा पद्धतीनं सिडकोनी ही मुजोरी बंद केली पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन विकास करता येतो. तुम्हाला एकट्यालाच विकासाची चिंता आहे आणि ग्रामस्थ विरोधात आहेत असा आभास तयार करण्याची गरज नाही. शेवटी ग्रामस्थ हे तुमचे भागीदार आहेत. हे जे काही डेव्हलपमेंट दिसते ही सगळे त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या भागीदारीमुळे आहे. त्यांनी तुमच्या हातात हात घट्ट धरला ना, म्हणून हे डेव्हलपमेंट आहे. तुमच्या पायात पाय घातले असते तर सिडको एवढ्या पुढे जाऊ शकली नसती. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांनी हा आदर्श आम्हाला घालून दिलाय. विकासाला विरोध नाही, पण आमच्या हक्काचं तर आम्हाला द्या. तुम्ही आमचे गळे चेपताल. 12.5% अजून भूखंड तुम्ही वाटता. 55 वर्ष झाली अजून सिडकोला लाज वाटत नाही. ही भूमिका चुकीची आहे आणि त्यामुळे या भूमिकेला विरोध आहे. सरकारची भूमिका चांगली आहे, पण जर का सिडकोचे अधिकारी त्याला गालबोट लावणार असतील तर त्यांना जी भाषा समजते ती बोलण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू. धन्यवाद. ओवळीची एकजूट पाहता सिडकोची मुजोरी त्या ठिकाणी मुजोरी काढल्याचं दिसून येतंय. काय भावना असते? त्यांनी सांगितलं की सिडकोची मुजोरी ही कायम अशीच राहिलेली आहे. म्हणजे मी अधिवेशनात सुद्धा सभागृहात सांगितलेलं आहे की ईस्ट इंडिया कंपनीला लाजवेल अशी ही सिडकोची भूमिका आहे. आणि सिडको सुद्धा एक कंपनी ऍक्ट नुसार फॉर्म झालेली कंपनी आहे. त्यामुळे जर का अशा पद्धतीने तुम्ही वागणार असाल तर हे योग्य नाही. शेवटी तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहे, तेव्हा सरकारची भूमिका विकासाची आहे. आज विकासाचे प्रोजेक्ट जेव्हा इथे आणले जातात तेव्हा आमच्या ग्रामस्थांना त्याचा उपयोग होतो. आज आमच्या सगळ्यांचा उद्धार त्यातून होतो. मग तुम्ही हे समजावून सांगितलं पाहिजे ना. तुम्ही येऊन सांगितलं पाहिजे की बाबा ह्यांनी तुम्हाला फायदा काय होणार, तोटा काय होणार, चर्चा केली पाहिजे. चर्चेतून हे विषय सुटतील. पण त्या ठिकाणी जर का आपण असे वागणार असाल, न सांगता मुजोरी करणार असाल, मनमानी करणार असाल तर मात्र हे चालणार नाही. ग्रामस्थांची भूमिका योग्य आहे. या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो. नंद्राशेठ मुंगाजी आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत, आम्ही सरपंच, सगळे त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य, सगळे ग्रामस्थ, जुने जाणते अनुभवी मंडळी सगळे या ठिकाणी आहेत. आणि भूमिका सरळ सोपी आहे. चर्चा करून विषय पुढे गेले पाहिजेत. मुजोरी आणि मनमानी कराल तर तुम्हाला जी भाषा समजते तीच आम्हाला बोलावी लागेल. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. धन्यवाद. धन्यवाद. भूसंपादन प्रस्ताव अन्वय मौजे ओवळे येथील भूसंपादन कात 1 SR 226 ओवळे व दापोली 2026 215 दिनांक 25/3/2026 रोजी 25/3/2026 रोजी कसं केलेलं तू लिहिलास की याच्यावर 25/3 तारीख काय किती तारीख चेंज करायची 4-5 तारीख प्रत्यक्ष जागेवर आलो. परंतु मौजे ओवळे येथील सर्व गावकऱ्यांनी विकासाला विरोध नाही, परंतु आम्हाला सिडकोतर्फे कोणतीही पूर्वकल्पना व विकास कामाविषयी कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. सदर गावातील ग्रामस्थांचे असे म्हणणे आले की सिडकोने ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांना विश्वासात घेऊन व त्यांना सदर प्रकल्पाबाबत पूर्ण पारदर्शक माहिती मिळावी अशी मागणी केली. ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय सिडको अथवा मोजणी कर्मचारी जर गावात आले
तर त्यांना कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण. माननीय उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर 1 यांच्याकडील भूसंपादन प्रस्ताव अन्वये मौजे ओले येथील भूसंपादन क्रमांक 1 AR 2026 ओले व दापोली 2026-215 दिनांक 25 मार्च 2026 रोजी प्रत्यक्ष जागेवर आलो. परंतु मौजे येथील ओले येथील सर्व गावकऱ्यांचा विकासाला विरोध नाही, परंतु आम्हाला सिडकोतर्फे कोणत्याही प्रकारे पूर्वकल्पना व विकास कामाविषयी कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. सदर गावातील ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की सिडकोने ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांना विश्वासात घेऊन व त्यांना सदर प्रकल्पाबाबत पूर्ण पारदर्शक माहिती मिळावी अशी मागणी केली. ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय सिडको अथवा मोजणी कर्मचारी जर गावात आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळं ग्रामस्थांची सदर मोजणीस तीव्र विरोध केलेला आहे. आज आपल्या ओले गावामध्ये भूकरमापक अधिकारी जे आज आपल्या ओले गावामध्ये मोजणीसाठी आले होते, अशा क्षणाला संपूर्ण ग्रामस्थांनी तीव्र विरोध दाखवून या सर्वेला अर्थातच मोजणीला तीव्र विरोध केलेला आहे. त्यासाठी हा विरोध होत असताना त्यांनी पंचनामा म्हणून ग्रामस्थांच्या वतीने लिहून देखील घेतलेला आहे. अशा क्षणाला आणि तत्पर सेवेसाठी आपले सर्वांचे लाडके आमदार विक्रांतजी पाटील साहेब आमच्या हाकेला धावून आले. अक्षरशः एक फोन केला असता ते त्वरित या ठिकाणी आले. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं विक्रांतजी पाटील आमदार साहेबांचं आम्ही मनापूर्वक हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर 27 गाव कमिटीचे अध्यक्ष नेहमीच वेळोवेळी असे अनेक वेळा प्रसंग ओले गावावर येत असतात आणि ते प्रसंग येत असताना नेहमीच संघर्षाला आम्ही वाचा फोडणारे आमच्या नंदराज शेठ मुंगाजी हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचेही आम्ही जोरदार टाळ्याने आभार व्यक्त करीत आहोत. तसेच सरपंच साहेब वेळोवेळी अशा प्रसंगाला सरपंचांनाही तोंड द्यावं लागतं गावासाठी असे रुपेशजी गायकवाड हे देखील इथे उपस्थित राहिलेत. ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचेही मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय. इतर ग्रामस्थ राकेश गायकवाड तसेच सर्व आमचे हे अधिकारी जे इथे आज आलेत त्यांचं गावाच्या वतीनं प्रथमतः त्याने आम्ही अगदी अतिथी देव भवप्रमाणे जी संस्कृती जपलेली आहे ओले गावांनी त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. पण पुढे येताना आणि ओले गावामध्ये पाऊल टाकताना कधीही विचार करूनच अगदी ग्रामस्थांचा विश्वास घेऊनच यावं ही त्यांना विनंती आहे. त्यांचंही मनापासून